काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि राज्यात मोठा भूकंप झाला। विखे पाटलांनंतर कट्टर काँग्रेसी असलेलं चव्हाण कुटुंब भाजपच्या वाटेवर आहे। त्यातच अमित देशमुख देखील भाजपच्या मार्गावर असल्याचं बोललं जातंय। कट्टर काँग्रेस घराणी भाजपच्या गळाला का लागतायत पाहूयात या रिपोर्टमधून। काँग्रेसचे कट्टर आता भाजपच्या वाटेवर। अशोक चव्हाणांनी काँग्रेस का सोडली? कट्टर काँग्रेस घराणी भाजपच्या गळाला का लागतायत? काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानं राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय। अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे इतरही आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे। वडिलांपासून कायम काँग्रेससोबत एकनिष्ठ राहिलेले चव्हाण कुटुंबीय आज काँग्रेसपासून का दुरावतंय असा प्रश्न अनेकांच्या मनात आलाय। काँग्रेसमध्ये हयात घालवलेल्या अशोक चव्हाणांना काँग्रेसनेही भरपूर पदं दिली। अशोक चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असून 2 वेळा त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलंय। माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांचे ते सुपुत्र आहेत। अशोक चव्हाण 5 वेळा आमदार राहिले असून 2दा ते खासदार होते। पुणे विद्यापीठ प्रतिनिधी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे। 1986 ते 1989 या काळात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष राहिलेत। 30व्या वर्षी खासदार। पहिली लोकसभा निवडणूक 1987 मध्ये त्यांनी लढवली। 1992 ला त्यांची विधान परिषदेवर निवड झाली। 1993 ला पहिल्यांदा मंत्री, सार्वजनिक बांधकाम, नगर विकास आणि गृह विभागाचे राज्यमंत्री। 1995 ते 1999 या काळात ते काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस झाले। 2004 ला मुदखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले। 2008 ला मुंबई अतिरेकी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले। 2010 मध्ये आदर्श घोटाळ्याच्या आरोपांमुळे मुख्यमंत्री पदाचा चव्हाणांनी राजीनामा दिला होता। 2014 ला मोदी लाटेतही काँग्रेसमधून ते विजयी झाले। 2015 ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची त्यांना जबाबदारी देण्यात आली। 2019 ला मविया मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री म्हणून त्यांनी काम केलं। काँग्रेस वर्किंग कमिटीचे ते सदस्य होते। मुंबईत झालेल्या इंडिया बैठकीसाठी काँग्रेसचे समन्वयक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती। अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण कट्टर काँग्रेसी विचारांचे पाईक। राजकीय नैतिकता धुळीस मिळालेल्या आजच्या काळात वसंतराव नाईकांसारखे मोजके नेते शेवटपर्यंत काँग्रेससोबत प्रामाणिक राहिले। पण त्याच परंपरागत काँग्रेसी घराण्यातील अशोक चव्हाण आज भाजपच्या वाटेवर असल्यानं हा अनेकांसाठी धक्का आहे। आता जर भारतीय जनता पक्षाला आदर्श घोटाळा पवित्र करून घ्यायचा असेल सिंचन घोटाळ्याप्रमाणे तर आम्ही पाहू। पण अशोकरावांवरती आमचा विश्वास आहे। कालपर्यंत ते आमच्यातच होते ना, पण जरी कोणाला काही वाकडी पावलं टाकायची असतील तर कोण अडवणार? नाही, मला अजूनपर्यंत अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला का दिला वगैरे मला माहीत नाही। पण मला वाईट वाटतं की ज्या घरात काँग्रेसने 1952 सालापासनं मंत्रिपद दिलं, मंत्रिपद हे महत्त्वाचं नाही, तर अशोक चव्हाणांचं घर हे काँग्रेसी विचारांचं होतं। शंकरराव चव्हाण हे कट्टर काँग्रेसी होते आणि अशोक चव्हाण हे कट्टर काँग्रेसी होते। असं काय झालं अचानक की त्यांना हे सोडावं लागतं आहे, याच्यावर माझा काय विश्वास बसतच नाही आणि जे होते ते दुर्दैवी आहे। नांदेडमधील चव्हाण कुटुंबियांप्रमाणेच लातूरमधील देशमुख कुटुंबीयही काँग्रेससोबत एकनिष्ठ। काँग्रेसी विचारांसोबत कायम एकनिष्ठ राहिलेल्या देशमुख कुटुंबियांमधील पुढची पिढीही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। अशोक चव्हाण यांच्यासोबत अमित आणि धीरज देशमुखही भाजपच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे। चव्हाण, देशमुख, विखे पाटील ही काँग्रेसची परंपरागत घराणी, पण गेल्या काही काळात कट्टर काँग्रेसी घराण्यांना गळाला लावण्यात भाजपला यश आले। खानदानी काँग्रेसी असलेली घराणी भाजपकडे का झुकली असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय। भारताच्या निर्मितीपासून विकसित होत गेलेल्या काँग्रेसची मुळं देशाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेली आहेत। मोजकी काँग्रेसी कुटुंब गळाला लावून काँग्रेस संपणार का हे त्या निवडणुकीत स्पष्ट होईलच। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।